ज्येष्ठ श्रेष्ठ कवी, लेखक, नाटककार, अनेक मराठी भाषेतून ज्यांचं साहित्य आपण प्रसिद्धीला नेलेलं आहे, प्रसिद्ध झालेलं आहे, असे विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्काराचा, शिवरायांच्या विचारांचा, शिवशंभूच्या पराक्रमाचा, कष्टकऱ्या शेतकऱ्यांचा आणि त्याचप्रमाणे कलाकारांच्या कलेचा, लेखकांच्या लेखणीचा, स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमाचा असा हा महाराष्ट्र. आणि ह्या महाराष्ट्रात जन्म घेणारे आपण हे सर्व, आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान असला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण हा दिवस हा अभिमानाने साजरा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वर म्हणतात की माझ्या मराठीची बोली अमृता परी पैजा जिंके. पहा, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचप्रमाणे 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि आज आमचे विद्यार्थी 16व्या वर्षी पबजी मध्ये दंग आहेत. मोबाईलवरचे गेम खेळण्यामध्ये आमचे विद्यार्थी दंग आहेत. तर आम्हाला काय केलं पाहिजे याची जाणीव खरी या अर्थाने आज मराठी दिनाच्या निमित्ताने आज तुम्हाला खरंच विद्यार्थ्यांना सांगावंसं वाटतं. कारण आज आपण घरी जरी गेलो तरी घरी गेल्या गेल्या दप्तर टाकतो, फ्रेश झालो की लगेच मोबाईलला आपण हात लावतो. मोबाईलवरचे गेम कधी चालू करतो आणि कधी पाहतो, अरे ह्याच्यामुळे आपली प्रगती होणार नाहीये. मराठी भाषा जेव्हा आपली ज्ञान भाषा होईल, मराठी भाषा ही जेव्हा तरुणांची भाषा होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं मराठीला आपले पण प्राप्त होईल. आणि हेच आपल्याला आज कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचंय. आज आपण या ठिकाणी 6वी बच्या विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीनं मराठी दिनाचा कार्यक्रम सादर केला आणि त्यांचे हे सर्व कार्यक्रमाचं व्यवस्थापन काळे मॅडमनी केलं. त्याबद्दल काळे मॅडमचं पहिल्या प्रथम मी आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख, त्याचप्रमाणे आपण सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही आभार. आणि सर्वात म्हणजे आज कार्यक्रम खूप वेळ चालला आणि हा कार्यक्रम अतिशय शांतपणे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ऐकून घेतला. कारण आपण माय मराठीचे पुत्र आहोत, माय मराठीची मुलं आहोत आणि त्याची जाणीव तुम्हाला आज झाली, याबद्दल तुमचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि हा कार्यक्रम आपला इथं संपला असं मी जाहीर करते.